आनंदी आनंदगडे ही बालकवींची कविता. त्याला हृदयनाथ मंगेशकर यांची सुमधुर चाल व लता मंगेशकर यांचा स्वर्गीय असा आवाज योग जुळून आला आहे. म्हणून हे गाणे ऐकत असताना जणू सर्वत्र आनंदी आनंदच भरून राहिला आहे याची अनुभूती येते. तसेच आपणही बागडावे, लहान होऊन उड्या माराव्यात अशी इच्छा होणारे. आता सध्याच्या काळात तर हे गीत अधिकच हृदयाला भिडते, कारण सगळीकडे नैराश्य, जीवघेणी चढाओढ, त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. व हा मानसिक ताण कमी करण्यासाठी, आनंद शोधण्यासाठी लोक कुठे कुठे जातात. कोणी बुवाकडे जातात, तर कोणी बाबाकडे सत्संगाला जाऊन चेंगराचेंगरीत प्राण गमावतो, तर कोणी वेगात गाडी चालवून मद्यप्राशन करून कोणा निष्पापाचे प्राण घेतो, कोणी हा ताण असह्य होऊन स्वतःचेच प्राण घेतो. अगदी माणसातील नातीही गढूळ होत चालली आहेत. बालकवी इतक्या वर्षापूर्वी लिहून गेलेत. मोद विहरतो चोहीकडे, असा हा मोद. मोद म्हणजेच आनंद, आणि चोहीकडे म्हणजेच आपल्याच आसपास, सभोवती, आपल्या जवळ असणारा, पण तो आपल्याला जाणवत नाही, कारण हा आपलाच कमीपणा आहे. याचीच अनुभूती देणारे अजून एक सुंदर गाणे. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. थेट हृदयाला भिडणारे अर्थपूर्ण शब्द. हे गीत जरी ईश्वराबद्दल असले तरी तेही अगदी चपखलपणे आनंदालाही लागू होते. ईश्वरासारखाच आनंदही आपल्याच आसपास असतो, पण तो न बघून आपण दूरवर शोधण्याचा आटापिटा करीत असतो. आनंद बाळमुखातून आपल्याला साद घालीत असतो, उंच पिकातून आपल्याला खुणवत असतो, शेतीतून मोती पिकविण्यातही आनंद असतो. अशा प्रकारे साधुसंतांनी, कलावंतांनी जगण्यातला आनंद कसा घ्यायचा हे आपल्याला त्यांच्या चालीतून पार आपल्या अंतरंगात पोहोचविले आहे. मोठे मोठे अवघड उपाय न करताही रोजच्या जगण्यातही आपण आनंद कसा शोधायचा ते अगदी सहजपणे सांगितले आहे. अगदी अशिक्षित बहिणाबाई सुद्धा म्हणतात, राऊळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये. जे आहे ते आनंदाने स्वीकारावे, जे आहे ते आनंदाने स्वीकारावे. उगाच कर्माला, नशिबाला, परिस्थितीला दोष देत कुढत राहू नये. तरच जीवनात आनंद निदान अगदी सहजगत्या शक्य आहे. त्यामुळे जीवन समृद्ध होते. बरे, त्यासाठीही आपल्याला 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही. नाही खर्चली कवडी दमडी, नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. सहज सोप्या आनंदाचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या पंढरीची वारी. विठूच्या दर्शनाचा हा वार्षिक सोहळा अगदी खरोखर आनंद सोहळाच असतो. सगळ्या प्रकारच्या प्रापंचिक, शारीरिक, आर्थिक विवंचना दूर सारून वारकरी केवळ विठूनामाचा गजर करीत 20-22 दिवस आत्मिक अनुभव आनंदात. त्यालाच आनंद म्हणतात. म्हणजेच तो तुमच्याच जवळपास आहे, पण तो तुम्ही आपले डोळे बंद उघडी ठेवली तर तो तुम्हाला ओळखता येईल. इतके सोपे आहे. मनात कोणताही द्वेष, वैरभाव न बाळगता हे ज्याला जमले तोच खरा संत, महात्मा व आनंदी.